Today we will discuss the distance time graph. Distance time graph for uniform motion. For uniform motion. जर समजा कोणत्याही ऑब्जेक्टनी इक्वल डिस्टन्स कव्हर केलं असेल इक्वल टाइम इंटरवल मध्ये तर आपण त्याला युनिफॉर्म मोशन असं म्हणतो किंवा तो जो व्हेइकल आहे तो जो ऑब्जेक्ट आहे दॅट इज मूव्हिंग विथ द युनिफॉर्म स्पीड. So covers an equal distance in equal interval of time. Okay, so that uniform motions graph we will see the distance and time graph. Distance असेल आणि time असेल आणि त्यांचा ग्राफ असेल. Okay, तर following table shows the distances covered by a car in a fixed time intervals. बाजूला ग्राफ टेबल दिलेला आहे त्या टेबल मध्ये दाखवलेलं आहे की टाइम इंटरवल दिलेला आहे आणि त्यामध्ये किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे ते दाखवलेलं आहे. ड्रॉ अ ग्राफ ऑफ अ डिस्टन्स अगेन्स्ट टाइम टेकिंग टाइम अलॉंग द एक्स ॲक्सिस अँड द डिस्टन्स अलॉंग द वाय ॲक्सिस इन अ फिगर 1.5 आणि मग तो ग्राफ आपल्याला काढायचा आहे. तुम्ही स्टार्ट करायचं काढणं आणि पहा पहिले आपण जे काही टेबल दिलेलं आहे ते बघून घेऊ. टाइम सेकंड्स मध्ये दिलेला आहे आणि टाइम दिलेला आहे किती तर बरोबर 10 सेकंदचा स्पॅन दिलेला आहे. म्हणजे पहिले 10 सेकंद नंतरचे 10 अँड सो ऑन तसे 10 सेकंदचा दिलेला आहे. ओके आणि मग त्याच्या बाजूला डिस्टन्स दिलेले आहे. पहिल्या 10 सेकंद मध्ये 15 किलोमीटर नंतर 20व्या सेकंदला टोटल 30 किलोमीटर 30 मीटर झालं होतं. नॉट किलोमीटर इट इज मीटर. तर मग पुढच्या 10 सेकंद मध्ये सुद्धा 30 - 15 15 बरोबर मीटर झालेलं आहे. अगेन मग 30व्या सेकंदला 45 झालेलं आहे. तर अगोदरच 30 होतं म्हणजे 15 मीटर. म्हणजे जर पाहिलं तर बरोबर 15चा टेबल आहे म्हणजे इक्वल डिस्टन्स इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो दिस इज द युनिफॉर्म मोशन. दिस इज द युनिफॉर्म मोशन. आणि मग आता बघू आपण तर एक्स ॲक्सिस वर काय घेतलेलं आहे टाइम आणि दॅट इज इन अ सेकंड. आणि मग टाइम साठी जी स्केल आहे इट इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंड्स. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंड्स. आणि मग तिथे राईट हँड कॉर्नरला वर लिहिलेले स्केल एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंद लिहून टाका. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंड्स. वाय ॲक्सिस वर 20-20च्या फरकाने दिलेलं आहे आणि ते डिस्टन्स आहे दॅट इज इन अ मीटर. दॅट इज इन अ मीटर. सो वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर असं लिहावं लागेल. 20 मीटर. आणि मग ग्राफचं पेज पाहिजे आणि मग आपण तिथे व्हॅल्यू पुट करायचं. तर पहिलं 0 to 0 मध्ये जाय म्हणजे स्टार्टिंग तर 0 डिस्टन्सच कव्हर करेल आणि 0 पासून सुरू म्हणजे पहिला पॉईंट येईल आपल्या 0च्या तिथे. ओके नंतर 10 सेकंद तर 10 सेकंद म्हणजे इथे. ओके आणि मग याच्यावर आपल्याला 15 मीटर शोधायचं आहे तर 20च्या खाली थोडं येईल ते 15 मीटर होईल. नंतर 20व्या सेकंदला मग 30 होईल तर तो सरळ 20 आणि 40 मधली मधातली रेषा. असं जर आपण सगळे पॉइंट घेत गेलो त्या टेबलनुसार तर तो ग्राफ आपल्याला ओरिजिन मधून सरळ स्ट्रेट लाईननी गेलेला असेल म्हणजे 0 मधनं असा तो सरळ गेलेला असेल. आणि हा जो ग्राफ आहे सरळ जो आपण ह्या व्हॅल्यू ठेवल्यावर येतो तर तो सांगते की मोशन काय आहे युनिफॉर्म मोशन आहे. कोणतं मोशन आहे युनिफॉर्म मोशन आहे. तर अशा प्रकारचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे बस. आणि तो सरळ सरळ ओरिजिन मधून जाईल म्हणजे स्ट्रेट लाईन असेल ओरिजिन मधनं. हे तुम्ही घरी करून पहा कारण हा युनिफॉर्म मोशन आहे म्हणजेच हा खूप सोपा आहे म्हणून मग मी हा करून दाखवला नाही. ओके So, an object in uniform motion covers equal distance.
an object in uniform motion covers equal distance in equal time interval. Equal distance in equal time interval in a uniform motion. So, an object is in uniform motion covers equal distance in equal time intervals, and thus the graph between distance and time is a straight line. Is a straight line which is passing through the origin. Origin पासून सुरुवात होईल, passing म्हणून किंवा starting from the origin. It is a very straight line. आणि का बरं? तर युनिफॉर्म मोशन आहे, कारण तिथं कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम आहे, म्हणूनच मग तो ग्राफ आपला स्ट्रेटच आलेला असेल. ओके, देन use your brain power. In the distance time graph above, what does the slope of the straight line indicates? आता slope of the straight line indicates काय करतो म्हणते? तर the slope of the straight line in the graph indicates it is the uniform motion. It is the uniform motion. तर बघू आणि तिथे मग आपला काय दाखवलेलं आहे तर ते आपण पाहू. तर it is slope of the graph. Slope of the graph is equal to, it is distance upon time. Okay, it is distance upon time. And distance upon time means it is a speed. It is the speed. कारण slope of the graph, ग्राफ कोणाचा काढलेला आहे? इट इज ऑफ द डिस्टन्स अपॉन टाइम. आणि डिस्टन्स अपॉन टाइम मीन्स इट इज अ स्पीड. इट इज द स्पीड. आणि म्हणूनच मग द व्हॅल्यू ऑफ स्लोप गिव्स एव्हरेज स्पीड. The value of a slope gives the average speed of a car during its motion. आणि मग आपल्याला ॲव्हरेज स्पीड मिळेल कशामुळे? द स्लोप ऑफ द व्हॅल्यू ऑफ स्लोप गिव्स ॲव्हरेज स्पीड ऑफ अ कार ड्युरिंग इट्स मोशन. हे त्याचं उत्तर होईल की पहिले तर स्लोप ऑफ द ग्राफ तो डिस्टन्स अपॉन टाइमचा आहे, दॅट मीन्स इट इज स्पीड. आणि म्हणूनच मग जी काय व्हॅल्यू ऑफ स्लोप आहे तर ती काय देईल तर आपल्याला ॲव्हरेज स्पीड सांगेल. कोणाचा ॲव्हरेज स्पीड? इट इज ऑफ द कार. कशाच्या दरम्यान? तर ड्युरिंग इट्स मोशन. म्हणून वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ स्लोप गिव्स ॲव्हरेज स्पीड्स ऑफ द कार ड्युरिंग इट्स मोशन. दिस इज आवर यूज युअर ब्रेन पॉवर. सो it is all over from the distance time graph for uniform motion. I will stop here. Next time we will see distance time graph, no doubt, but it is for the non-uniform motion. We have already seen for the uniform motion. Now we will see the graph, distance time graph for the non-uniform motion in our next lecture. So till then, bye.